87 साली वयाच्या 7 वर्षाचा होतो तेव्हा वडिलांवर चाकू हल्ला झाला होता. 22 वार अंगावर झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात त्या लोकांना पकडायच्या याच्यात धावता धावता वडील पडले आणि तेव्हा मी घरातून बाहेर आणून बघतो तेव्हा वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात वडील समजून ड्रायव्हरवर गोळीबार झाला. 12 गोळ्या लागल्या. सोबत होतो माझ्या कानावरून अक्षरशः कानाला लागून गोळ्या गेल्या. राजकारणी म्हणून वडील माझे कधीच ते आजही राजकारणी नाही आहेत. देशाचे फायनान्स मिनिस्टर झाले, 5 वेळा खासदार झाले, 2-3 वेळा महामंडळ मंत्रिपदाची त्यांच्याकडे होती आहेत. 2024च्या इलेक्शनला तुमच्याच मित्रपक्षाने तुमचा घात केला असं सूत्रांच्या नुसार कळलंय. हे खरं आहे का तुमच्यामध्ये? काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे खऱ्या अर्थानं विधान परिषद राज्यसभा ही धनदांडग्यांसाठी नसून जे विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये जाऊ शकत नाही. त्यावेळी सतत साहेबांसोबत राहून एक शिवसैनिक म्हणून साहेबांसोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करतात. ज्याच्याकडे पैसे त्यांनी निवडणुका लढवाव्या हे म्हणजे ब्रीदवाक्य मला वाटतं झालेलं आहे. नवनीत राणा आणि तुमच्यामधला वाद जो आम्ही न्यूजवर बऱ्याच वेळा बघितला आहे, तर त्यातलं खरं कारण काय? कॉक्रोच जनता पार्टी म्हणून एक पार्टी नवीन आली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काही राजकीय नेते किंवा काही राजकीय पक्ष UP बिहारवाल्यांवरती मराठीत बोलण्याची सक्ती करत आहेत. हे तुम्हाला योग्य वाटतं का? स्पष्ट बोलायला हरकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे. तुम्हाला साताऱ्याची लाईफस्टाईल आवडते की मुंबईची लाईफस्टाईल आवडते? आपल्या पॉडकास्टच्या आजच्या भागात आपण एका अतिशय विशेष व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्याने एक उत्तम वैमानिक म्हणून नाव कमावलंच, पण त्याबरोबरच राजकारणातही स्वतःचा एक खास ठसा उमटवला. ज्याने जनतेची सेवा करत युवा सेनेला अतिशय मोलाचं योगदान दिलं आणि मग लोकांच्या गळ्यातलं ताईत होत ते आमदार सुद्धा झाले. सध्या ते शिंदे साहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून राष्ट्रीय सचिव ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडतायत. चला तर मग भेटूया लोकप्रिय नेते कॅप्टन अभिजित आनंदराव अडसूळ यांना. सातारचे सितारे द स्वराज टॉक्सवर. नमस्कार मंडळी, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी पुन्हा घेऊन आलो आहे साताऱ्यातले सितारे, आणि आजचे आपले सितारे आहेत एक राजकीय नेता, कॅप्टन आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांनी 20% राजकारण आणि 80% समाजकारणाचा धडा घेतला आहे, जे युवा नेतृत्वापासून ते महाराष्ट्राच्या सचिव पदापर्यंत पोहोचले. कॅप्टन अभिजित अडसूळ साहेब, नमस्कार साहेब. नमस्कार. तर तुमची ह्या पॉडकास्टमध्ये पूर्ण जर्नी आपण डिस्क्राईब करणार आहोत. सुरुवात आपण करूया, तुमचं बालपण आणि तुमचं गाव कोणतं साताऱ्यामध्ये? साताऱ्यामध्ये कोरेगाव तालुक्यातलं शिरंबे म्हणून एक छोटंसं गाव आहे. आणि तिकडेच खऱ्या अर्थानं वडिलांची सुरुवात, शाळा, कॉलेज सगळं तिकडून झालं. आणि त्यानंतर ते मुंबईला आले. तिकडेच मग बँकेत नोकरीला लागले आणि तशी जर्नी सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मग 1980 साली माझा जन्म झाला. मुंबईला कांदिवली या ठिकाणी जन्म झाल्यानंतर तिकडेच शाळा, कॉलेज, पार्ले टिळक पार्ला कॉलेज करून 12वी संपवली. आणि आपलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातलं जसं वातावरण असतं त्याप्रमाणे दर दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा आपल्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपल्या गावाला जायचं. देवी आमची आहे जनाई मळई कुलदैवत, त्याचं दर्शन घ्यायचं. उलट लहानपणी तरी दर 6 महिन्याला होत होतं. आता प्रयत्न करतो 1-2-3 महिन्यामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊन गावाला एक फेरफटका मारून यायचा. तुम्ही कॅप्टन पदापर्यंत कसे पोहोचलात? कॅप्टन होण्याकरता 12वी जेव्हा मी संपवली पार्ले कॉलेजमधून, आणि त्यानंतर मग अमेरिकेला गेलो वयाच्या 17व्या वर्षी. आणि 17व्या वर्षी प्रायव्हेट लायसन्स, 17.5व्या वर्षी प्रायव्हेट लायसन्स घेतलं. आणि 18 वर्ष 15 दिवसावर कमर्शियल पायलट लायसन्स घेतलं. मग हे तुम्ही अजून पण कंटिन्यू केलंय तुम्ही? सध्या या 2-3 वर्षामध्ये वेळ मिळाला नाही, परंतु त्याआधी जवळजवळ 18 ते 19 वर्ष जेट एअरवेजमध्ये, नंतर स्पाईस जेटमध्ये जवळजवळ 2-3 वर्ष,
आणि त्यानंतर मग पक्षाचा ताणही वाढला होता कामाचा आणि ज्या एअरलाईनमध्ये जॉईन केलं त्या ठिकाणी कामाची तशा पद्धतीने प्रोफेशनलिझम नसल्यामुळे आणि खरं आवड म्हणून मी फ्लाईंग करत होतो आणि त्यामुळे मग ते बंद केलं. मग तुम्ही राजकारण आणि तुमचं हे पद कॅप्टन आहे ते दोन्ही कसे सांभाळता एकत्र? मी वयाच्या 20व्या-21व्या वर्षी जेट एअरवेजमध्ये लागलो आणि तेव्हापासून एकतर लहानपणापासून वडिलांना बघत आलो. 87 साली वयाच्या 7 वर्षाचं होतो तेव्हा वडिलांवर चाकू हल्ला झाला होता. 22 वार अंगावर झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात त्या लोकांना पकडायच्या याच्यात धावता धावता वडील पडले आणि तेव्हा मी घरातून बाहेर आणून बघतो तेव्हा वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. 94 साली 1994ला मी 14 वर्षाचा होतो. भूगोलची परीक्षा देऊन घरी आलो आणि रात्री 10 वाजता वडील समजून ड्रायव्हरवर गोळीबार झाला. 12 गोळ्या लागल्या आणि तो ऑन द स्पॉट मेला. तेव्हा तुम्ही गाडीतच होता? मी त्यासोबत होतो. माझ्या कानावरून अक्षरशः कानाला लागून गोळ्या गेल्या आणि खरं तेव्हाच मरण काय असतं हे मी पाहिलं होतं वयाच्या 14 वर्षी. आणि त्याच्या 7 दिवसानंतर पुन्हा एक हल्ला झाला. असे हल्ले अनेक झाले परंतु त्याच्यातून बचावत गेलो आणि वडिलांना बघत गेलो की बाबा एवढं असूनही हा माणूस ताटमानेने पुन्हा एकदा त्या ठिकाणी कामाला जातो. तीच युनियन तशाच पद्धतीने कणखरपणे चालवतो. आणि आम्हाला जेव्हा विचारलं काय करायचं तेव्हा आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी सांगितलं नाही तुम्ही तुमचं कंटिन्यू करा. आणि तेव्हापासून एक आवड निर्माण झाली सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देण्याची काम करण्याची. त्यामुळे पायलट जरी झालो जेट एअरवेजमध्ये चांगली नोकरी लागली पगार चांगला होता पण तरीसुद्धा मनात एक शेवटी जे आपण म्हणतो रक्तात जे आहे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, पोलिसाचा मुलगा पोलीस होऊ शकतो, राजकारणाचं मग राजकारणी म्हणून वडील माझे कधीच ते आजही राजकारणी नाही आहेत. मला वाटतं देशाचे फायनान्स मिनिस्टर झाले, 5 वेळा खासदार झाले, 2-3 वेळा महामंडळ मंत्रिपदाची त्यांच्याकडे होती आहेत परंतु कधीही त्यांनी राजकारणी म्हणून ना ते वागले ना आमच्या घरात कधी राजकारणाचं आपण म्हणतो बाळकडू पाजलं गेलं तसं कुठलं बाळकडू आम्हाला पाजलं गेलं नाही. परंतु एक होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा काही चुकीचं घडतं तेव्हा तेव्हा त्याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे एवढं आम्हाला लहानपणापासून आमच्या आईबाबांनी शिकवलं. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी कुठे चुकीचं घडलं की लगेच आपण त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे हे मनात असल्यामुळे मग ते सामाजिक क्षेत्रामध्ये 1989ला वडिलांनी सांगलीला आमदारकीची लढवली. 96 साली बुलढाण्यावरून खासदार म्हणून निवडून आले. 98 लढवली, 99 लढवली, 2004 लढवली. 2004पर्यंत ते बुलढाण्याला होते, 3 वेळा खासदार झाले होते. 2009ला ते अमरावतीला गेले तेव्हा मी पायलट होतो, कॅप्टन होतो आणि मी पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन त्यांच्या प्रचारात उतरलो आणि तिकडच्या लोकांना का कोणास ठाऊक ते भावलं की एक पायलट मुलगा जनतेमध्ये खाली उतरतोय, अतिशय तळागाळाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि अतिशय चांगल्या प्रामाणिकपणे काम करतो. इव्हन ते खासदार झाल्यानंतरही मी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये फिरायचो, त्यांची काय कामं आहेत, लोकांचे काय प्रश्न आहेत, जे मी लोकांना आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोकांचा विश्वास बसला, मीडिया मला उचलून धरायला लागली आणि 6 महिन्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक लागली, लोकांमधून आवाज यायला लागला. त्या ठिकाणी 27 इच्छुक होते. वडिलांनी तर तिकीट देण्याचं खऱ्या अर्थानं विषयच नव्हता. ते जरी विभागीय नेते असले त्या ठिकाणचे, उद्धवजींनी त्यांना सांगितलं अरे अभिजितचं नाव येतं त्याच्यामध्ये. रविवारचा दिवस होता, मला अजून आठवतं. घरी आले, मला म्हणाले अरे तुला कशाला या फंद्यात पडायचं. म्हटलं नाही मी निवडून येतो. मला बोलले कसं काय येणार. म्हटलं निवडून येतोही मला फक्त शाश्वती नाही, मला 100% गॅरंटी आहे. कशी काय. म्हटलं तिकडच्या मीडियांना मी फोन लावून दिले, जवळजवळ 10-12 न्यूजपेपरवाले मीडियावाले त्यांना फोन लावून दिले. ते बोलले आणि तेव्हा प्रत्येकाने एकच सांगितलं कॅप्टनशिवाय दुसरा कुठलाच शिवसेनेतून उमेदवार निवडून येणार नाही कारण मारामाऱ्या एवढ्या आहेत उमेदवारांमध्ये. आणि तेच झालं. जवळजवळ 7-8 उमेदवार शिवसेनेमधून उभेही राहिले माझ्या विरोधात तरीसुद्धा मी चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून आलो. आमदार झाल्यावर एकच ध्येय होतं मनामध्ये, लोकांसाठी जनतेसाठी काम करायचं, ज्यांनी आपल्याला निवडून दिलं आणि प्रामाणिकपणे काम करत राहिलो. ज्या ठिकाणी एका ठिकाणी 5 स्टार लाईफ, विमानात बसलं, कुठेतरी उतरलो, तिकडे 5 स्टार हॉटेल, मर्सिडीज शिवाय गाडी नाही आणि त्या ठिकाणी फॉरेनमध्ये तुम्ही कुठे फिरता, कुठे जाता, तिकडची लाईफस्टाईल. परंतु जेव्हा मतदारसंघामध्ये आलो तेव्हा जनतेमध्ये मिळून मिसळून जमिनीवर बसून पिठलं भाकरी आणि कांदा ठेचून खाण्यापर्यंत मी त्या पद्धतीने लोकांमध्ये मिळून मिसळून राहिलो.
म्हणूनच लोकप्रिय नेता म्हणून तुम्ही कसं असतं, काही लोक लोकप्रिय असतात राजसाहेबांसारखे. एकदा आमदार झालो, दुसऱ्यांदा 14 साली युती तुटली, त्यामुळे पुन्हा आमदार होऊ शकलो नाही, परंतु काम करत राहिलो. पण आतापर्यंत तुम्ही आम्हाला विधानसभेत किंवा राज्यसभेत दिसायला हवे होतात, पण पुन्हा तुम्ही प्रयत्न केला नाहीत असं वाटतं लोकांना, की काय म्हणजे त्याचं मागचं कारण काय? आम्ही बघा 2014 झाली निवडणूक हरलो, त्यानंतरही मी पक्षाचं काम करत होतो. पुन्हा मला उद्धवजींनी संधी दिली, लगेच मला मुंबईमध्ये विभाग प्रमुख म्हणून, म्हणजे शिवसेना नेत्यांच्या तोडीचं पद तेव्हाचं विभाग प्रमुख त्या शिवसेनेमध्ये, आणि मला वयाच्या 33-34व्या वर्षी माझ्यावरती जबाबदारी टाकली. अतिशय चांगल्या सक्षमपणे मी त्या ठिकाणी बांधणी केली, चांगले पदाधिकारी त्या ठिकाणी उभे केले, आणि 4 नगरसेवक तेव्हा मी निवडून आणले मुंबईतून, म्हणजे कांदिवली मालाड जो गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय पट्टा, त्याच्यातून 4 नगरसेवक निवडून आणणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण मी ताकद लावून मेहनत करून त्या ठिकाणी 4 नगरसेवक निवडून आणले. 2018-19 गेलं, आणि नेमकं मी आता राज्यसभा आणि विधानसभा परिषद असं वाटलं होतं कुठेतरी आपला नंबर लागेल. कारण आपण जेव्हा हा पक्ष निर्माण झाला, खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून मी कामाला लागलो, म्हणजे मुंबईमध्ये एकही माणूस असा नव्हता जो बॅनरच्या पुढे, एक प्रकाश सुर्वे आमदार होते, परंतु त्यांच्याशिवाय ते मतदारसंघापुरते मर्यादित होते, परंतु बाहेर संपूर्ण मुंबईमध्ये आम्ही फिरत होतो, एकटाच होतो. आणि एकटी गाडी विरोधही होता तेव्हा, पूर्ण विरोध होता. जीव मुठीत घेऊन अक्षरशः आम्ही फिरत होतो. मोजके माझे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, प्रत्येकाकडे जात होतो. म्हणजे आजचे जे पक्षातले आमचे कुणाल सरमळकर विभाग प्रमुख असो, का माजी आमदार कृष्णा हेगडे असो, असे कितीतरी लोक घरी येत होते, आम्हाला विचारत होते काय करू आम्ही, आणि आम्ही प्रत्येकाला सल्ला देत होतो, तुम्ही या, जॉईन व्हा. आणि एवढंच नाही तर विदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा ठाण्याची टीम साहेब पाठवायचे, तेव्हा त्यांच्याशी बोलायला एकही माणूस तयार नव्हता. तेव्हा मी नावं देत होतो, मी स्वतः प्रत्येकाशी बोलत होतो आणि सांगत होतो की नाही तुम्ही पक्षात या. म्हणजे अमरावती असो, अकोला असो, नागपूर असो, त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन भेटी घेऊन त्या ठिकाणी माजी आमदार बाजोरियांपासून असे कितीतरी माजी आमदार आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये आणण्याचा प्रयत्न मनापासून केला. हे कोणीही नव्हतं तेव्हा आम्ही होतो. आज पक्ष मोठा झाला, आणि जेव्हा पहिलीच राज्यसभा आली तेव्हा सिनियर मोस्ट तसं म्हटलं तर अडसूळ साहेब, सगळ्यात दांडगा अनुभव असलेल्या पक्षामध्ये खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळ साहेबांना मिळायला हरकत नव्हती. परंतु माजी काँग्रेसचे खासदार मिलिंदजी देवरा यांना ती जशी आमच्या जुन्या पक्षामध्ये होत होतं, तुम्ही जेव्हा मनापासून काम करता, मन तन धन अक्षरशः जीवावर उदार होऊन आम्ही तेव्हा काम करत होतो. आपण पाहिलं असेल सुरुवातीच्या काळात तर जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही घरात किती वेळ राहिलो. आमच्या घरच्यांना विचाराल तर म्हणजे 4 आणि 5 तासासाठी आम्ही घरी जात होतो. रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत, 5-5 वाजेपर्यंत आम्ही वर्षावर असायचो. सकाळी घरी जायचं आणि परत लगेच आंघोळ करून पुन्हा 3-4 तासाची झोप घेऊन पुन्हा साहेबांकडे जायचं. त्यावेळी सतत साहेबांसोबत राहून एक शिवसैनिक म्हणून साहेबांसोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो, आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की बाबा आपण जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा आपण नक्कीच पक्षासाठी उभं राहिलो. मोठ्या अडसूळ साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी लोकसभा, खऱ्या अर्थानं अमरावतीमधून माझं किंवा मोठ्या अडसूळ साहेबांचं नाव चाललं होतं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, काळ असतो. त्या वेळेत जर ती गोष्ट मिळाली तरच तुम्हाला त्याचा अर्थ असतो, नंतर मग त्याचा अर्थ उरत नाही. त्या लोकसभेमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं अडसूळ साहेबांचं आणि माझं नाव चालू होतं की बाबा जनतेतून मागणी होती, पण तरीसुद्धा ती मागणी आम्हाला लोकसभा मिळाली नाही. आणि तेव्हाही आम्हाला खऱ्या अर्थानं मोठ्या साहेबांना राज्यपाल पद मिळेल म्हणून अपेक्षा नाही, तशा पद्धतीचा शब्द मोठ्या नेत्यांनी दिला होता, हात धरून दिला होता, रात्री 3 वाजता दिला होता, लेखी स्वरूपामध्ये दिलं होतं, आणि त्यामुळे कुठेतरी वाटलं होतं की बाबा होईल. परंतु आज गेले 3 वर्ष 4 वर्ष आजही ते मिळालेलं नाही. त्यांनी तर बाळासाहेबांपासून शिवसेनेची सुरुवात केली आहे. नक्कीच आज मोठं कार्य आनंदराव अडसूळ साहेबांचं. आज ह्या पक्षामध्ये सोडा, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता वर्षानुवर्ष होती, आणि त्यामध्ये ज्या बँका, कॉपरेटिव्ह बँका, खास करून सहकारी बँकांमध्ये सगळीकडे जेव्हा मॅनेजमेंट काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं असताना देखील त्या ठिकाणी शिवसेनेची युनियन ताठ मानेने उभी केली. आज 50,000 ते 60,000 आमच्या युनियनचे मेंबर्स, शाळा, कॉलेज, ज्या ठिकाणी रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर सारखे जे क्रिकेटर शिकले, तसे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल असो किंवा नानावटी शाळा असो,
स्वतः सहकार मंत्र्यांची ऑक्सफर्ड शाळा असो, या सगळ्या शाळांमध्ये आम्ही युनियन चालवतो शिक्षकांच्या. आज मोठमोठ्या सहकारी बँका पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही त्यांच्यामध्ये युनियन चालवतो. आज पांढरपेशा एक व्हाईट कॉलर ज्याला म्हणतो, ते सर्व आज आमच्या युनियनचे मेंबर आहेत 50,000 ते 60,000. म्हणजे स्वतःची एक ताकद अडसूळ साहेबांनी उभी केली, आम्ही उभी केली आणि असं असताना सुद्धा त्याचं कुठलंच मोजमाप होत नाही, हे बघून कुठेतरी खंत वाटते. 2024च्या इलेक्शनला तुमच्याच मित्रपक्षाने तुमचा घात केला असं आमच्या सूत्रांच्या नुसार कळलंय. हे खरं आहे का तुमच्यामध्ये? काय म्हणणं आहे तुमचं यावर? नक्कीच ते चक्रव्यूहामध्ये जसं अभिमन्यूला अडकवलं जातं आणि मारलं जातं, तोच प्रकार माझ्या बद्दल घडला त्या ठिकाणी. खऱ्या अर्थानं जेव्हा एका आमदाराचा पक्ष, म्हणजे मी त्यांना दोष देणार नाही, त्यांनी माझ्या विरोधात जेव्हा कॅन्डिडेट उभा केला आणि दुसरा मित्रपक्ष पूर्ण ताकद लावून त्यांचे सगळे पदाधिकारी माझ्या विरोधात काम करत होते. माझी अपेक्षा त्यांच्याकडून नाही, परंतु माझ्या पक्षाकडून जर कोणी तुमच्या विरोधात कॅन्डिडेट देतोय एक आमदाराचा पक्ष आणि तरीसुद्धा आपण त्याच्या विरोधात आवाज उचलत नाही आणि तरीसुद्धा तो युतीमध्ये लढतोय. माझ्या विरोधात सगळ्या मित्रपक्षांचे विरोधक फोटो बॅनर लावून प्रचार करत होते, म्हणजे नक्की उमेदवार कोण. माझ्यासाठी एक आमच्या मुख्यमंत्र्यांची सोडून बाकी कुठली सभा झाली नाही किंवा कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता साधा विचारायलाही आला नाही, डोंगून बघितलं नाही कोणी. लोकात संभ्रम तयार होईल, लोकांमध्ये नक्कीच संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे मला ही खंत मनामध्ये नक्कीच राहील की आमच्या पक्षाने जेव्हा स्टँड घ्यायला पाहिजे होता की त्याला युतीतून बाहेर काढणं गरजेचं होतं, तरी सुद्धा मी निवडून आलो असतो, चांगली मतं घेऊ शकलो असतो, परंतु माझ्या विरोधामध्ये असं वातावरण तयार झालं की मीच बाहेरचा कॅन्डिडेट आहे आणि खरा युतीचा उमेदवार हा त्यांनी उभा केलेला आहे. हे चित्र त्या ठिकाणी रंगवलं गेलं आणि त्या ठिकाणी सपशेल ते त्या ठिकाणी जरी हरले असले तरी सुद्धा त्यांना पूर्ण पाठिंबा सगळ्या बाजूनी मिळाला, जो आम्हाला मिळाला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं हार झाली आणि आजही तेच बोललं जातंय की तुमची हार झाली म्हणून तुम्हाला पुढचं पद जे तुम्ही निवडणूक लढवली. मला वाटतं बाळासाहेबांकडून एक गोष्ट घेण्यासारखी, बाळासाहेबांनी, नारायण राणेसाहेब फार मोठे नेते आहेत, जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा युद्ध होतं ते, अक्षरशः ती निवडणूक होती, पूर्ण शिवसेना एक साईडला आणि राणेसाहेब एकाच साईडला. आणि अशा याच्यामध्ये परशुराम उपरकर हे कॅन्डिडेट शिवसेनेने दिले होते. खूप कमी मतं त्यांनी घेतली, एवढं असूनही, ताकद लावूनही. बरोबर. परंतु बाळासाहेबांनी ताकद देऊन त्यांना लगेच विधान परिषदेमध्ये पाठवलं. काही लोकांना, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेते खऱ्या अर्थानं विधान परिषद, राज्यसभा ही धनदांडग्यांसाठी नसून जे विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये जाऊ शकत नाही, जे शिकले सवरलेले आहेत, चांगले आहेत, आज मी पायलट आहे, आज जगभर फिरलेलो आहे, ज्ञान आहे, ॲडमिनिस्ट्रेशन, मुंबई बँकेमध्ये 7 वर्ष काम केलेलं, कॉपरेटिव्ह बँकांमध्ये युनियन चालवतो, शाळांची युनियन चालवतो, हजारो सुशिक्षित वर्गांना आम्ही घेऊन चालतो. आणि असं असूनही अशिक्षित, जे कॅमेरासमोर काय बोलावं त्यांना कळत नाही अशी लोक, अर्वाच्य भाषेमध्ये जे प्रत्येक वेळी मीडियासमोर जातात अशी लोक, अशा लोकांना सगळ्या गोष्टी मिळतात. परंतु आमच्यासारख्या जे लोक सुशिक्षित राहून अभ्यासू असूनही लोकांपर्यंत पोचतो आम्ही, ग्रामीणमध्ये असो किंवा शहरामध्ये, आम्ही एवढी ताकद आमची स्वतःच्या बळावर निर्माण करतो आणि असं असून देखील त्याचं मोजमाप होत नाही, याची कुठेतरी खंत नक्की मला. बाळासाहेबांनी त्यावेळेसचं राजकारणच वेगळं होतं. खरं तर बाळासाहेबांनी एका पिऊन किंवा एका शेतकऱ्याला किंवा एका कामगाराला आमदार केलं, मुख्यमंत्री केलं, असे बरेच किस्से आहेत. पण यावेळी ते राजकारण तसं चाललंय का तुमच्यामध्ये, वाटतं का तुम्हाला? तसं म्हटलं तर आज ती परिस्थितीच राहिलेली नाही आहे मुळात. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे असतील, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनीच निवडणुका लढवाव्या, हे म्हणजे ब्रीदवाक्य मला वाटतं झालेलं आहे. आणि मला वाटतं जनतेला सुद्धा त्यासाठी कुठेतरी विचार करावा लागेल, कारण शेवटी हा जो पैसा वाटप होतो हा कोणामध्ये होतो? हा जनतेमध्ये होतो. आणि त्याच्यातूनच हे धनदांडगे उमेदवार जे पैसे टाकतात, म्हणजे असं झालेलं आहे की मी काहीही केलं तरी चालेल आणि शेवटच्या वेळेला निवडणुकीमध्ये मी पैसा टाकेन आणि मी निवडून येईन. मीडियाही अशांना स्ट्रॉंग उमेदवार म्हणतो. खऱ्या अर्थानं मीडियाची कुठेतरी ही चूक आहे. जे खरं, जे चांगलं ते मीडियाने बोललं पाहिजे, जे चुकीचं आहे तेही बोललं पाहिजे. नवनीत राणा आणि तुमच्यामधला वाद जो आम्ही न्यूजवर बऱ्याच वेळा बघितलाय, तर त्यातलं खरं कारण काय त्याचं? आमचा काय पर्सनल वाद नवनीत राणांसोबत नाहीत. त्या 2019ला निवडणूक जिंकल्या, खासदार झाल्या, त्याआधी 2014ला त्या जवळजवळ 1,35,000 हरल्या आणि नंतर
35,000 जिंकले. आज महत्त्वाचा विषय, त्यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं होतं अशा पद्धतीचा हायकोर्टाचा निवाडा होता. आणि जर एखादं जात प्रमाणपत्र खोटं आहे तर तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही कोर्टात गेला तर त्यामध्ये वावगं काय? बरोबर. आज ही न्याय पद्धती, तिने तुम्हाला तो अधिकार दिलेला प्रत्येकाला कोर्टामध्ये जाण्याचा, आणि त्याच पद्धतीने आनंदराव अडसूळ साहेब कोर्टामध्ये गेले होते. मग ती केस अजून चालू आहे की नाही, हायकोर्टाने जवळजवळ 108 पानाचा निकाल त्या ठिकाणी दिला होता की जात प्रमाणपत्र खोटं आहे, कशा पद्धतीने खोटं आहे, सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. परंतु ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक होती आणि त्याचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता, 3 वाजताची शेवटची वेळ होती, आणि तेव्हाच 1 वाजता कोर्ट बसला आणि त्यांनी निर्णय दिला की हायकोर्टाला तशा आदेश द्यायचे अधिकार नाही आहेत. अच्छा. आणि तो पूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने फिरवला. म्हणजे सरकार त्यांना सपोर्ट करते असं दिसतंय का सध्या तरी? विषय हा सुप्रीम कोर्टाचा आहे आणि मला वाटतं हा विषय जनतेचा आहे. अच्छा. त्यामुळे तो जनतेवर सोडलेला बरं. बरं. कॉकरोच जनता पार्टी म्हणून एक पार्टी नवीन आली आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, विषय हा झाला आहे आज खऱ्या अर्थानं याला कारणीभूत मीडिया आहे. मीडियानी कसं असतं, आज लोकांच्या जनभावना ज्या असतात किंवा आक्रोश जो असतो तो समोर आला पाहिजे. चुकीचं काय घडलं तेही दिसलं पाहिजे, बरोबर काय असेल, चांगलं काय घडलं तेही आलं पाहिजे. आजची मीडिया खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने वागते आणि जे दाखवते, चुकीचा असतो त्याला पूर्ण बरोबर दाखवायचा आणि बरोबर असतो त्याला पूर्ण चुकीचा कसा दाखवायचा, एक धंदा म्हणून जर मीडियाने जर खऱ्या अर्थानं जर हे केलं तर मला वाटतं येणारा काळ हा अतिशय बिकट होईल देशासाठी. कारण आपण पाहिले मोठमोठे देश जिकडे नेपाळमध्ये घडलं, जेनजी, असे भरपूर देश आहेत ज्या ठिकाणी राजेशाही होती ती सुद्धा उलथून जनतेने लावली. आज मोदी साहेबांचा मला खूप रिस्पेक्ट आहे. आज जगामध्ये त्यांनी नाव कमावलं, सगळं केलं, अतिशय चांगल्या गोष्टी मीडियाने दाखवल्या पाहिजेत. पण कुठे जर चुकलं एखादी गोष्ट तर ती मीडियाने दाखवलं पाहिजे, म्हणजे जनतेला वाटतं नाही बाबा सगळा समतोल राखला जातो. परंतु जेव्हा एखादी गोष्ट दाबली जाते तेव्हा त्या गोष्टीचं मग जनतेमधून मोठा आक्रोश उठतो आणि म्हणूनच ही कॉकरोच जनता पार्टी हिला जो पाठिंबा मिळतो. कारण ज्यांना बोलायचं आहे, फ्रीडम ऑफ स्पीच हे असलं पाहिजे. लहानपणापासून बघत आलो, काँग्रेसच्या सरकारमध्ये आम्ही वाढलो आहे. आमदार असताना सुद्धा आम्ही अक्षरशः वेलमध्ये जायचो, कागद फाडायचो, फेकायचो, राजदंड पण उचलला माझ्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब, आणि आम्ही 17 आमदार त्या ठिकाणी निलंबित झालो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. विरोधक हा जनतेचा चेहरा आहे. बरोबर. विरोधकाला जर आवाज दिला नाही तर जनतेचा प्रश्न कसा काय सत्तेसमोर येणार? बाळासाहेब नेहमी सांगायचे, शिवसेनेची जेव्हा सत्ता होती, मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही बाळासाहेब सांगायचे, जर माझ्या मुख्यमंत्री आणि माझ्या सरकारकडून काही चुकीचं होत असेल तरी शिवसैनिकांनी रस्त्यावर आलं पाहिजे. म्हणजे खरी लोकशाही जर आपल्याला जर टिकवायची असेल तर विरोधकाचा आवाज हा उलट बुलंद झाला पाहिजे, जेणेकरून ती लोकशाही सक्षम होते, सुदृढ होते. आणि नक्कीच मला वाटतं मीडियानी गांभीर्याने हा विषय लक्षात घेतला. काही राजकीय नेते किंवा काही राजकीय पक्ष UP बिहारवाल्यांवरती मराठी बोलण्याची सक्ती करत आहे, तर हे तुम्हाला योग्य वाटतं का? स्पष्ट बोलायला हरकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे, विषय असा आहे, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जो माणूस बाहेरून येतो, आज जर त्यांनी ॲटलिस्ट व्यवहारापुरतं जरी मराठीत जर तो बोलला तर काय चुकतं? आज मी आज जगभर फिरलो, जेव्हा आपण फ्रान्सला जातो, जर्मनीला जातो, किंबहुना स्पेनला जातो, तिकडे आपण आजकाल शाळांमध्ये फ्रेंच शिकवलं जातं, जर्मनी शिकवलं जातं, किंबहुना स्पॅनिश शिकवलं जातं. आपणही शिकतो फार चवीने. जेव्हा त्या देशांमध्ये जातो तेव्हा ती भाषा तुम्हाला वापरावी लागते. तुम्ही गल्फला जाता तिकडे ती भाषा आहे ती तुम्हाला वापरावी लागते. बाकीच्या राज्यांमध्ये तुम्ही जाता, तामिळनाडूत जाता तिकडे तमिळ तुम्हाला बोर्डावर तमिळमध्ये दिसतं, गुजरातमध्ये जाता गुजरातीमध्ये दिसतं, तुम्हाला ज्या ज्या राज्यामध्ये जाता त्या त्या राज्यामध्ये दिसतं. मग मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये का नाही? हां ठीक आहे, मारणं वगैरे जरी चुकीचं असलं तरी सुद्धा बघा, आपल्या महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी काम करावं, त्यांचं मोलाचं योगदान इकडे आहे, नक्कीच असलं पाहिजे. परंतु त्यांनी सुद्धा एक गोष्ट समजली पाहिजे, जर मी महाराष्ट्रात राहतो तर मग ती भाषा मी का शिकू नये, का वापरू नये माझ्या रोजच्या कामकाजामध्ये? मला वाटत नाही काही चुकीचं आहे. आणि याबद्दल नक्कीच राजसाहेबांना बद्दल एक मराठी म्हणून माझ्या मनामध्ये आदर आहे. पण काही म्हणजे जसं मुंब्रासारख्या एरियामध्ये किंवा तिथली माणसं सरळ सरळ दमदाटी करतात की आम्ही इथे येऊन देणार नाही,
आम्ही आमचीच भाषा बोलणार, मराठी वगैरे आम्ही काही बोलणार नाही, तर यावर शिवसेना काही पर्याय हे करते का? बघा, मी स्वतः शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून जेव्हा काम करत होतो किंवा आमदार होतो तेव्हा मी स्वतः उलट बघायचो, जातीने लक्ष द्यायचो की पाटी मराठीत आहे की नाही. नसेल तर मी स्वतः फोन करून सांगायचो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, या ठिकाणी पाट्या मराठीमध्ये नाही आहेत, कृपया आपण जाऊन त्यांना तशी ऑफिशियल हे करा. बरोबर. आणि जर नाही ऐकलं तर मग आपली शिवसेना स्टाईल हो. आहेच. ती जी बाळासाहेबांपासून सुरू झालेली. नक्कीच. त्यामुळे त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे. आणि मला वाटतं बाळासाहेबांचा शिवसैनिक हा ह्याच्यापेक्षा असू शकत नाही. बरोबर. त्यांनी त्याची भूमिका कणखरपणे मांडली पाहिजे, कुठेही असो. ते मुंब्रा असो, घाटकोपर असो, गुजरात एरिया अजून असो, कांदिवली मालाड असो. आम्हालाही बघायला आवडेल की भारतभर शिवसेनेचे आमदार खासदार असलेले. नक्कीच. कारण बाळासाहेबांना मांडणारा वर्ग, कारण हिंदुत्ववादी विचार हे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बाळासाहेबांनी सगळ्यात पहिले ठेवले. गर्व से कहो हम हिंदू हे म्हणणारा कुठला नेता होता तर ते बाळासाहेब. हो. बाबरी पडल्यावर जर ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा गर्व आहे म्हणणारे बाळासाहेब होते. हो, बरोबर. आणि त्यामुळे असे भरपूर विषय जे मी बोलू शकतो. परंतु त्यामुळे बाळासाहेबांवर प्रेम करणारा वर्ग हा देशभर आहे. त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांवर सुद्धा प्रेम करणारा मोठा वर्ग देशभर आहे. परंतु जर ते आम्ही आज कॅश केलं नाही वेळेत तर मग त्याला अर्थ उरणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी निवडणुका लढणं हे शिवसेनेसाठी फार गरजेचं आहे, जर पक्ष खऱ्या अर्थानं बांधायचा असेल तर. एकनाथ शिंदे साहेब आपल्याला मुख्यमंत्री झालेले पुन्हा बघायला मिळतील? आम्हाला नक्कीच आनंद होईल जर आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा जर मुख्यमंत्री झाले. आधीही होते आणि तेव्हाचं काम सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीचं काम न भूतो न भविष्यातही, म्हणजे नक्कीच आम्हाला आवडेल. पुढे शिवसेना सत्तेतच लढेल की एकटं लढायची काही ताकद शिवसेनेत आहे? त्या शिवसेनेमध्ये काही गोष्टी आम्ही बोलू शकत होतो, इथे थोडंसं बोलणं कठीण होईल. युतीमध्ये आम्ही लढणार नाही लढणार हा विषय आमच्या लेवलचाच आता राहिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढीसाठी तुमचं ध्येय काय होतं किंवा धारणा काय होती तुमची आधीपासूनची? महाराष्ट्रामध्ये जर शिवसेना वाढवायची, फक्त बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्ववादी विचार आपण जर लोकांपर्यंत पोहोचवले. आज भारतीय जनता पार्टी जे हिंदुत्व विचार घेऊन चालली आहे त्यापेक्षा आधीपासून माननीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार लोकांच्या मनामध्ये पेरले आणि तेच विचार घेऊन आज भाजप वाढते. मग शिवसेना का नाही? बरोबर. जनतेपर्यंत आम्ही पोहोचू शकतो, जनतेपर्यंत जनतेचे प्रश्न आम्ही सोडू शकतो. सामान्य कार्यकर्ता खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी मोठा केला आणि त्यामुळे नक्कीच शिवसेनेबद्दल आत्मीयता आणि प्रेम जनतेमध्ये आहे. फक्त ते कॅश करणं गरजेचं आहे, जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना ते काम करेल आणि मोठी होऊ शकते. तुमचं पुढचं ध्येय काय? नक्कीच पक्षासाठी एक चांगलं कार्य करणं आणि पक्षाला एक चांगल्या लेवलला पोचवणं, हेच एवढं एक कार्यकर्ता म्हणून तेवढंच ध्येय आहे. आणि आम्हाला आमदार किंवा खासदार झालेलं बघायला आवडेल तुम्हाला? खऱ्या अर्थानं एक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करण्याची चांगली संधी जर मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं आपण करू शकतो. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं 2024ची निवडणूक 2014ला वाटलं होतं, परंतु जे घडलं नाही. मला वाटलं 2024ला घडू शकतं, आमदार झालो तर नक्कीच मंत्रीसुद्धा होऊ शकतो आणि मंत्रिमंडळामध्ये एक चांगलं ठसा आपण उमटवू शकतो. परंतु 2024ला जो घात झाला त्यामुळे ते स्वप्न भंगलं. परंतु मला खात्री आहे नक्कीच एकनाथजी शिंदे साहेबांच्या मनामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल कुठेतरी जागा आहे आणि त्यामुळे कुठेतरी भविष्यात संधी मिळेल अशी आशा करतो. एका शब्दात नेत्यांचा स्वभाव सांगायचा आहे? राजसाहेब ठाकरे कलाकार, नारायण राणे साहेब अतिशय ॲग्रेसिव्ह आणि काम करणारा नेता, आनंदराव अडसूळ साहेब अतिशय संयमी आणि सगळ्यांना घेऊन चालणारा नेता, आनंद दिघे साहेब दिघे साहेब एक वेगळंच कर्तृत्व, त्यांचं एक वेगळंच विचार आणि बाळासाहेबांचे विचार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर देशामध्ये दुसरे बाळासाहेब म्हटलं तरी हरकत नाही आणि त्यामुळे सगळेच गुण त्यांच्या गुणसंपन्न. आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे हे खऱ्या अर्थानं जे जनतेसमोर होते आणि ते आमच्यासमोर होते यामध्ये जमीन आसमानचा फरक. एक आईची माया देणारे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून अक्षरशः आईची माया त्यांनी प्रत्येकाला दिली आणि
सत्ता हे ध्येय त्यांच्यासाठी कधीच नव्हतं. फक्त एक विचार घेऊन चालले होते आणि प्रेम करणारा नेता. तुम्ही महाराष्ट्रात जसा पक्ष वाढवला तसा आता भारतभर तुम्ही पक्ष वाढवायला निघालात. राजस्थान म्हणा, पंजाब म्हणा, हरियाणा म्हणा. तर ते कार्य तुम्ही असंच चालू ठेवणार आहात की? नक्कीच पक्षाने जर संधी दिली तर देशभर कार्य करतोय. 3 आमदार आज राजस्थानमध्ये शिवसेनेचे आहेत. किंबहुना अजूनही आमदार आपण देऊ शकलो असतो, खासदार देऊ शकलो असतो. परंतु पक्षाने तशी परमिशन न दिल्यामुळे कुठेतरी आम्हाला थांबावं लागलं. पण भविष्यात मला वाटतं पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच चांगलं कार्य करू आणि पक्षाचं नाव नक्कीच देशाच्या पटलावर चांगल्या पद्धतीने आणि आमचा नेतासुद्धा या देशामध्ये एक मोठा नेता म्हणून नक्कीच सगळ्यांना दिसेल. बाळासाहेब आधी म्हटले होते की मला मराठी माणूस पंतप्रधान झालेला बघायचा आहे. तर तो पंतप्रधान मराठी माणूस होईल का आणि शिवसेनेचा होईल का? याबद्दल काय मत आहे तुमचं? शिवसेनेचा पंतप्रधान झाला तर नक्कीच आम्हाला आनंद आहे. परंतु या राज्यामध्ये असे अनेक नेते आहेत जे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत. आपले मुख्यमंत्री आजचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, नक्की यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. नितीनजी गडकरी साहेब आहेत, बरोबर. एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हे सगळे नेते तोलामोलाचे नेते आहेत आणि नक्कीच हे तिघही या देशाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने करू शकतात असं मला वाटतं. महाराष्ट्राला लाभलेला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री तुम्हाला सांगायचा आहे. मनोहर जोशी की नारायण राणे साहेब? नारायण राणे साहेब. नारायण राणे साहेब की विलासराव देशमुख साहेब? माझ्या मते दोघं तोलामोलाचे आहेत. एक कोण दोघांपैकी? राणे साहेबांना वेळ कमी मिळाला, विलासराव देशमुख साहेबांना जास्त वेळ मिळाला. जर वेळेच्या प्रमाणे बघाल तर मग विलासराव देशमुख साहेब. विलासराव देशमुख साहेब की सुशीलकुमार शिंदे साहेब? विलासराव देशमुख साहेब. विलासराव देशमुख साहेब की शरद पवार साहेब? शरद पवार साहेब जाणता राजा आहेत आणि त्यांची कोणावर तुलना होऊ शकत. शरद पवार साहेब की अशोकराव चव्हाण साहेब? शरद पवार साहेबांसमोर कोणाची तुलना नाही. शरद पवार साहेब की पृथ्वीराज चव्हाण साहेब? नक्कीच पवार साहेब. शरद पवार साहेब की देवेंद्र फडणवीस साहेब? देवेंद्रजी आणि पवार साहेब हे अतिशय तोलामोलाचे आहेत. त्यामुळे मला वाटतं काही गोष्टी अशा असतात ज्या कम्पेअर करता येत नाहीत. मग शरद पवार, देवेंद्र फडणवीस साहेब की उद्धव ठाकरे साहेब? मुख्यमंत्री म्हणून नक्कीच पवार साहेब आणि देवेंद्रजी हे चांगलं काम करू शकतात. शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब की एकनाथ शिंदे साहेब? तिघही तोलामोलाचे आहेत. तिघही मला आवडते. द स्वराज टॉक स्पेशल क्वेश्चन. छत्रपती शिवरायांचा कोणता गुण तुमच्या अंगी असावा असं तुम्हाला वाटतं? शिवाजी महाराजांचा एक गुण सगळ्यात महत्त्वाचा, एक तर जे तुमच्या पोटात आहे ते ओठावर असावं आणि जनतेची कामं करताना मग दुसरा विचार करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मावळ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्यासोबत घेऊन जायचं. तुम्हाला आजच्या नवीन पिढीसाठी काही सांगावंसं वाटतं का? राजकारणात येत आहेत आजकाल बरेच मुलं राजकारणात येत आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काही सांगावंसं वाटतं का नवीन पिढीसाठी? नवीन पिढीसाठी एवढंच सांगावंसं वाटेल, कारण काय झालं आहे आजकाल राजकारण लोकांना इतकं सोपं वाटायला लागलं आहे की मी आलो, एखाद्या पक्षात जॉईन झालो, एखादं मोठं पद घेतलं आणि लगेच कुठेतरी आमदार खासदारकी लढवली. तर आणि पैशाचा सोर्स, राजकारण हा पैशाचा सोर्स होऊ शकत नाही. पैशाचा सोर्स पहिले, मी तर तरुण मुलांना हे म्हणेन की पहिले पैशाचा सोर्स म्हणजे नोकरी करा, धंदा करा, पैसे उभे करा, घर सांभाळा आणि मग राजकारणामध्ये पडा. आणि राजकारणामध्ये कुठलाही शॉर्टकट न घेता स्टेप बाय स्टेप काम केलं तर ऑटोमॅटिकली संधी मिळत जाईल. वर खाली होईल, परंतु तुम्ही जर खरं जर प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच त्याचा विचार. आत्ताचा जो कार्यकर्ता आहे, म्हणजे आताच्या राजकारणाच्या दृष्टिकोनाप्रमाणे आताचा एखादा कार्यकर्ता पुढे भविष्याचा मंत्री, मुख्यमंत्री किंवा मोठा नेता होऊ शकतो का? नक्कीच. आज जेवढे मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान जे झालेत हे सुद्धा कधी ना कधी कार्यकर्ते होते ना. आज प्रत्येकाला सगळे प्रकारचे दिवस बघावे लागतात, परंतु जे शॉर्टकट घ्यायला आपण प्रयत्न करतो तो कुठेही शॉर्टकट घेऊन होत नाही. तर तुम्हाला त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, वर्षानुवर्षाची मेहनतच. आज मग अटल बिहारी वाजपेयी साहेब असो, मनमोहन सिंगजी असो, शरद पवार साहेब असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब असो किंवा एकनाथजी शिंदे साहेब असो, प्रत्येकाने खूप मेहनत घेतली, खूप काबाड कष्ट केले आणि तेव्हा कुठेतरी हे या पदापर्यंत पोचले. आणि त्यामुळे नक्कीच काम हे करावंच लागणार आहे आणि काम करूनच तुम्ही मोठे होऊ शकता. बरोबर. आदरणीय आनंदराव अडसूळ साहेब यांना
भविष्यात राज्यपाल किंवा असे मोठं पद मिळालेलं बघायला मिळेल का आम्हाला? बघा, मलाही नक्की आवडेल जर त्यांना राज्यपाल पद दिलं, कारण जे लेखी स्वरूपामध्ये आणि जे वचन हं. दिलंय हं. तर ते खऱ्या अर्थानं पाळलं गेलं तर नक्कीच आनंद होईल आणि आमच्या पक्षालाही आनंद होईल मला वाटतं. धन्यवाद साहेब. द स्वराज टॉक्समध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? नाही, अतिशय चांगला एक्सपिरियन्स आहे आणि खास करून आपल्या सातारकरांसाठी हा जो कार्यक्रम केला जातोय म्हणून खऱ्या अर्थानं मनापासून आनंद आहे. लवकरात लवकर साताऱ्याला कधी भेट देणार तुम्ही? मी तर हर 1.5-2 महिन्यामध्ये माझं साताऱ्याला भेट असतेच. मी पुढच्या आठवड्यातच पुन्हा साताऱ्याला देवीच्या दर्शनाला जाणार आहे. तुम्हाला साताऱ्याची लाईफस्टाईल आवडते की मुंबईची लाईफस्टाईल आवडते? तसं म्हटलं तर मुंबईची लाईफस्टाईल अजिबात आवडत नाही. आपलं गावाला बरं वाटतं, परंतु काम असल्यामुळे संपूर्ण देशभर फिरावं लागतं आणि त्यामुळे मुंबईला येऊन शेवटी आज राहावं लागतं. मुंबईला असतो, कधी अमरावतीला असतो, कधी साताऱ्याला असतो, कधी वेगवेगळ्या राज्यांमध्ये असतो, वेगवेगळ्या शहरांमध्ये असतो आणि काम करताना, कारण एक पायलट म्हणून आयुष्यभर सगळीकडे फिरत राहिलो आणि त्यामुळे मला फिरणंही आवडतं, काम करणंही आवडतं आणि काम करून फिरणं हे त्यापेक्षा जास्त आवडतं. धन्यवाद साहेब. द स्वराज टॉक्समध्ये तुम्ही आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आजच्या या युवा मुलांसाठी राजकीय क्षेत्र निवडणं हा एक उत्तम उपाय होऊ शकतो. हे आपण या आजच्या युवा नेत्याकडून शिकलो. आपले आजचे युवा नेते होते कॅप्टन अभिजित अडसूळ. यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि द स्वराज टॉक्सला भरपूर शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.